मग तुमच्या समस्या सुटल्याची तुम्ही काय करणार? मग काय करा असं नाले आम्हाला नेऊन टाका ना कचरा नुसतं मग घ्या आम्हाला हात जोडायचे आम्हाला द्या मतदान द्या मतदान द्या मतदान द्या द्या मतदान द्या मतदान द्या मतदान द्या. नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नागरिकांच्या काय काय समस्या आहेत थेट आपण नागरिकांमध्ये जाऊन विचारणार आहोत. एकंदरीत पाहितलं तर नळाला पाणी असो, कचरा असो, नाल्यात साफसफाई असो, हे प्रश्न नागरिकांचे सुटलेत का हे जाणून घेण्यासाठी आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आलेलो आहोत. 7 आणि 9 मधली नागरिक आपल्या सोबत आहेत. काय सांगसाल, काय काय समस्या आहेत तुमच्या? आता 15 दिवस नळाला पाणी नाही. नाल्या साफ उकंड्यावर कचऱ्याचा ढिग साचलेला आहे. नळाला पाणी नाही. भरपूर समस्या आहेत, काही सांगता येत नाही तेवढ्या समस्या आहेत. हा, किती दिवस झालं पाणी नाही येत नाही तुमच्या? 15-16 दिवस झाले. 16वा दिवस आहे. कचरा साफ करण्यासाठी कोणीच येत नाही का? साफसफाई करण्यासाठी जेव्हा नगरपालिकेमध्ये काम चालू होते तेव्हा येत होते, पण आता 15 दिवसापासून नगर परिषदेची गाडी सुद्धा येत नाही, कचरा सुद्धा उचलत नाही. आणि नगरसेवकाला आम्ही किती दिवसापासून आमच्या घरावर ते तार आहेत, ते तार काढण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला आम्ही सांगितलेले इलेक्शनच्या वेळेस, पण त्या घरावरच्या 4 घरावरच्या तार आहेत वरी, बांधकाम करण्यासाठी परवानगी सुद्धा भेटणं झाली त्याच्यावर. ती अडचण खूप मोठी आमची. तुमच्या समस्येकडे नगरसेवक लक्ष देत नाहीत का? नाही, नगरसेवकला सांगितलं तर हो टाळाटाळ करतात. हो सांगतो आम्ही, करून टाकतो. उडीचे प्रश्न उत्तर देतात का? बरं, काय काय समस्या आहेत? आणि हाय मास्ट 15 दिवसापासून बंद आहे. 15 नाही, 1.5-2 महिन्यापासून बंद आहे. हाय मास्टला कोणी बघायला तयार नाही. लाईट एक पण चालू नाही त्याच्यातला. नळाला पाणी येत नाही, कचरा साफसफाई करायला येत नाही. वार्डात एवढ्या समस्या आहेत. तुम्ही कधी नगरसेवकाकडे गेले नाही का या समस्या घेऊन? नाही, आम्ही गेलो नाही. त्यांना सांगून काय उपयोगच नाही. कसं हो 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 म्हणतात, टाळाटाळ करतात, चालून जातात, दिवस निघून जातात. काय सांगसाल आजोबा, काय काय समस्या आहेत? आणि आमच्या नाले येतच नाही पाणी. 5 वर्ष झाले अजून एकही आलं नाही नाली साफ करायला. बरं, बरसात समजा डबडा पाणी साचतं, जायला रस्ता नाही, रोड नाही बरोबर, अशी परिस्थिती झाली. कोणाला सांगा तिकडून नाही, कोणी भेटत नाही ना, आपल्या कामच राहत. बरं, नक्कीच आपण पाहू शकता. पाणी आज सांगा 15 दिवस झालं पाणी नाही ना. बरं, आमच्याकडे बोर बी बरोबर नाहीच, पाणी कुठून आणायचं गरीब माणसाला. काय सांगसाल, तुम्हाला काय वाटते, हे प्रश्न कोण सोडवल? येणारा भावी नगरसेवक हे प्रश्न सोडू शकतील असं वाटते. नक्कीच आपण पाहू शकता इकडल्या साईडला पण काही नागरिक आहेत. काय सांगसाल भाऊ, आता उठले का? बरोबर, काय काय समस्या आहेत, काय सांगसाल? समस्या म्हणजे पाण्याची समस्या, लाईट नाहीत खंब्यावर, कचऱ्याची घाण रस्त्यावर पडलेली राहते, तिथं कुटुंब हे आपलं दुकानदा वगैरे खूप समस्या आहेत. कोणाला सांगायला गेले कोणी करायला तयार नाही. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. काय पाणी आमच्या इकडे कचऱ्याची गाडी येईन झाली, काही नाही. बरं, मग आता आम्ही कचरा नेऊन तिकडे लांब नेऊन टाकावं लागेल बाया माणसाला. तुम्हाला स्वतःहून कचरा नेऊन टाका. मग काय करा मग आता? बरं, पाणी गाडीची येईन झाली, 8-10 दिवस झालं. बरं, 15-15 दिवस लागायत गाडीला. बरं, मग आम्ही कचरा कुठं टाका? बरं. नाल्या काढाय ना तर बिगिन. मग काय करा? तुम्हाला निवडून देणारे काय करायला? हो, काय कराय बघा आता, या 15 दिवसाला महिन्याला या नाल्या काढायला. निवडणुकीच्या तोंडावर मतदान मागायसाठी आले असतात ना काही? यायलेत ना, हात जोडायचं, आम्हाला द्या मतदान द्या मतदान द्या. काय करा मग? मग तुमच्या समस्या सुटल्याची तुम्ही काय करणार? मग काय करा असं नाले आम्हाला नेऊन टाका ना कचरा नुसतं मग घ्या आम्हाला हात जोडायचे आम्हाला द्या मतदान द्या मतदान द्या मतदान द्या. काय वाटतं यावेळेस कोणाला पसंती असेल तुमची? पाव सांगू आता मनाला आमच्या काय वाटेल ते. बरं, जे समस्या सोडवल त्यांना संधी देणार तुम्ही? हो, आमचे काय पाणी येईना 8-8 दिवस नळाला हे येईना, मग आम्हाला मतदान करा म्हणाले. काय करा मतदान तुम्हाला? बरोबर आहे की नाही? काही आणखी महिला देखील आहेत. काय सांगणार आजी, काय समस्या आहेत का नाही इकडे? काय नाही, नळाला पाणी येते का? येत रोज? नाही ना, येत नाही रोज नळाला नाही? पाणी, येत नाही. बरं, कचरा साफसफाई होते का? नाल्या काहीच नाही, महिना झाला कोणीच येईना आलं. कोणीच येईना? बरं, पाणी 8 दिवसाला एकदा 10 दिवसाला एकदा सोडतात. बरं, तर येत नाही पाणी. बरं. म्हणावं लागतं तोंडाने तेव्हा सोडतात. जातो तिथं बसतो.
जातो का तिथं जाऊन बसतो त्याच्या घरदार आहे म्हणते मग आणतो बर 8 दिवस झाला आता सोल्ड होतं 2-4 दिवस झाले आता सोल्ड म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर पाणी सोडायले बर कचरा तसे कचरा तर तिकडे महिना झाला एवढा मोठा कचऱ्याचा ढीग दिसायला महिना झाला कचरा नाही आता बरं. काय सांग महिना झाला नाही कचरा बर काय सांग नक्कीच आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या समस्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये पाहायला भेटतात. निवडणुकीच्या तोंडावर काही नागरिक येत आहेत असं ते नागरिक बोलताना पाहायला मिळतात, महिला बोलताना पाहायला मिळतात. तुम्हाला काय वाटते, तुमच्या प्रभागातल्या समस्या सुटल्यात का आणि काय काय समस्या आहेत थेट आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.